नमस्कार, मी आज तुम्हाला इयत्ता 10वीचा डेरिव्हेटिव्हचा प्रॉब्लेम सोडून दाखवणार आहे. प्रॉब्लेम आहे इफ y इज इक्वल टू cos x into log x, then find the value of dy by dx. The answer is equal to dy by dx चा फॉर्म्युला आपण आहे dy by dx is equal to u into dv by dx plus v into du by dx. आपण cos x लाच u असे गृहीत धरू व log x लाच v असे गृहीत धरू. म्हणून याद्वारे या फॉर्म्युल्याने मी आता तुम्हाला गणित सोडून दाखवेन. u म्हणजे cos x into dy by dx म्हणजेच v चा डेरिव्हेटिव्ह. इथं मी तुम्हाला सगळ्या गणितामधले फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह लिहून दाखवेन. log x चा डेरिव्हेटिव्ह आहे log x इज इक्वल टू 1 बाय x. म्हणजेच log x चा डेरिव्हेटिव्ह इथं लिहिताना 1 बाय x असे लिहिण्यात येईल प्लस v म्हणजेच log x dy बाय du बाय dx म्हणजे u चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे cos x चा डेरिव्हेटिव्ह. cos x डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू आपण ट्रिगोनोमेट्रिक म्हणजे डेरिव्हेटिव्ह शिकताना बघितलंच की ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनच्या हे मध्ये जर पहिले अक्षर जर c असेल तर त्या c च्या पहिल्या म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह लिहिताना पहिल्यांदा आपण मायनस साइन देतो. म्हणूनच cos x चा डेरिव्हेटिव्ह असेल मायनस sin x. म्हणूनच log x इंटू du बाय dx ची व्हॅल्यू असेल मायनस sin x. म्हणजेच आन्सर इज इक्वल टू dy बाय dx ची व्हॅल्यू असेल cos x इंटू 1 बाय x प्लस log x इंटू ब्रॅकेट मायनस ब्रॅकेट क्लोज sin x. अशा प्रकारे मी तुम्हाला हे गणित सोडवून दाखवले. धन्यवाद.